एक तर पहिली गोष्ट, बेरिएट्रिक सर्जरी क्विक फिक्स नाही की आज तुम्ही केलं की उद्या तुमचं वजन लगेच वेगळ्या काट्यावर गेलं. पण ती एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये साठवलेली कॅलरी वापरण्याच्या योग्यतेची बनवली जाते आणि पेशींना तिथूनच जेवण मिळायला लागतं, ताकद मिळायला लागते. बेरिएट्रिक सर्जरीनंतर साधारणपणे त्याच दिवशी बदल दिसायला लागतात बॉडीमध्ये पेशंटला. प्रत्यक्ष ऑपरेट होताना येणारा पेशंट, कित्येक पेशंट, खूप गमतीशीर ही गोष्ट आहे, येताना विचारतात आम्हाला की मॅडम मी माझे पहिल्या साईजचे कपडे घेऊन येऊ पण डिस्चार्जच्या वेळेला दुसरा साईज लागेल का? हे असं काही होत नसतं. जे दिसतं, जसं वजन वाढताना हळूहळू वाढतं, एका दिवसात नाही, तसं ते कमी होताना पण हळूहळूच कमी होतं. सर्वसाधारणपणे हा जो मेटाबॉलिक चेंज असतो तो पूर्णतः त्याचा इफेक्ट सेटल होणं ह्याच्यासाठी आणि तुम्हाला एक अचीवमेंट डिझायरेबल लेवलची होणं याच्यासाठी 8 ते 9 महिने लागतात. जसं प्रेग्नन्सी राहिली की त्या दिवशी बाळ मोठं होत नाही, तसंच केली सर्जरी की ती प्रोसेसमध्ये आपण जातो, बॉडी वापरायला लागते कॅलरी, तुमचं वजन वापरायला लागते बॉडी आणि हळूहळू तुम्हाला दिसतं 3 महिन्यात 20 किलो गेलं. पेशंट खुश होतात. साधारणपणे 8 ते 10 महिन्यांमध्ये 40 ते 50 किलोपर्यंत वजन जाऊ शकतं. पण कुणाचं किती वजन जाईल हे तुमचं पहिल्या दिवशी किती हेवी वेट आहात तुम्ही ह्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे 200 किलोच्या माणसाचं 1 ते 1.25 वर्षाच्या काळात वजन 100 येणं म्हणजे इथे 100चा लॉस होतो आहे. मग 150 किलोच्या माणसाचं 50 होतं का? नाही, त्याचं 70-75 पर्यंत येईल. जो ऑलरेडी 75 आहे आणि पोट मोठं आहे, डायबिटीज वगैरे आहे, त्याचं वजन 0 होईल का? हो नाही, त्याचं वजन हे साधारण 50-55ला येऊन थांबेल. तो एक्सेस बॉडी वेट किती आहे आणि एक्सेस फॅट किती आहे ह्याच्या प्रपोर्शनमध्ये तुमचं वजन बदलतं.